मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पहा आता महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय चांगली घोषणा या ठिकाणी केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता अतिशय चांगली अपडेट या ठिकाणी आलेली आहे. याविषयी आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेऊ. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा फेब्रुवारी इन्स्टॉलमेंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. या महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला होता. दरम्यान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रश्नाचा उत्तर दिला आहे. लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यावर मोठी घोषणा केली. तसेच त्यांनी सांगितलं की येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून विधिमंडळाचा विशेष सत्र होणार आहे, आयोजित करण्यात आला आहे. अदिती तटकरे म्हणाल्या, येत्या 8 मार्च रोजी विधिमंडळाचे विशेष सत्र होणार आहे. त्या दिवशी शनिवार असूनही हे सत्र होणार आहे. खास महिला लोकप्रतिनिधींसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल. याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतही महत्त्वाची माहिती जनतेला द्यायची आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या 8 मार्च रोजी वितरित केला जाणार आहे. तर पहा या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. येत्या 8 मार्च रोजी विधिमंडळाचे विशेष सत्र ठेवण्यात आले आहे आणि 8 मार्चला शनिवार असूनसुद्धा हे सत्र घेण्यात येत आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना जो फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता मिळाला नव्हता, तो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्चला वितरित केला जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. येत्या 5 ते 6 मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. येत्या 8 मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत. महिला दिनाचा औचित्य साधून आम्ही 8 मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत. तर पहा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. दरवर्षी जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा औचित्य साधत राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करून महिला दिन साजरा करणार आहे. तर पहा दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवसाचा औचित्य साधत राज्य सरकार लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वितरित करणार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही. तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट या ठिकाणी म्हटलेले आहे. राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात महायुतीचा सरकार आला आहे आणि सरकार आता ती योजना बंद करेल अथवा या योजनेचे निकष कठोर करून पात्र महिलांची संख्या कमी करेल असे दावे केले जात होते. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की ही योजना बंद होणार नाही. तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास विलंब झाला आणि यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी टीकासुद्धा करण्यात येत होत्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे किंवा महिलांना पैसे मिळणार नाही किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष कठोर करून महिलांना अपात्र केले जाईल. परंतु यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही आणि महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जे पूर्वीचे नियम होते तेच नियम या ठिकाणी राहणार आहे. कोणतेही कठोर नियम या ठिकाणी लावण्यात येणार नाही.
असे उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांनी निश्चिंत राहायचं आहे. 8 मार्चला सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी जमा होऊन जाईल, असे या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.